तर गाईज तुम्ही बोलत असाल हा असा काय कॅमेरा फिरवतोय आणि दाखवतोय, तर हा माझा पहिला मिनी ब्लॉग आहे आणि मी चाललो आहे डी.वाय. पाटील स्टेडियमला. जाता जाता जरासं पेट्रोल टाकलं गाडीमध्ये पेट्रोल कमी होता आणि मग निघलो डायरेक्ट. आणि इथं गाडीवर बसायचा माझा स्वॅगच थोडा वेगळा होता आणि बसलो, गाडीवर किक मारली. नाही तर डी.वाय. पाटीलच्या त्या सिग्नलजवळ ट्रॅफिक एवढी होती, भरपूर ट्रॅफिक होती सिग्नलजवळ. गाडी पार्क करून मी पुढे चालत झालो तर बघतो डी.वाय. पाटीलच्या गेटच्या बाहेर तिथे पब्लिक एवढी होती की फुल पब्लिक होती. क्राऊड देखील भरपूर होता. बहुतेक तर मला तर वाटतं 80% पब्लिक फ्री पासवालेच असेल त्यात. थोडा पुढे आलो तर आम्हाला पाचशे सुविधा केली होती. पाचशे सुविधा करणारे आपले यशचे फादर होते, त्यांनी आपली सुविधा केली होती. आमची सर्व पब्लिक इथं उभी होती. नाही तर आमची पब्लिक अशी पळत होती का सांगून सोय बघा, जसे पालतांपाशी ढोरा कशी सोडतात तशी अख्खी पळत होती वरती मॅच बघायला. मी पण त्यांच्यासारखं सेम तसंच पळत एकदाशी फायनली पोचलो आम्ही स्टेडियमच्या 3ऱ्या फ्लोअरला. बघतो तर काय नजारा एकदम भारी ना. क्राऊड किती बघाल तर तुम्ही, जाम क्राऊड. नाही इंडियाची बॅटमन रिचा घोषने चौका मारला. चौकाच्या नंतर परत एकदा षटकार मारला तिनेच रिचाने आणि आम्ही पण जाम किकला लागलो. जाम मजा आली आम्हाला मॅचमध्ये, एकदम आनंद आला होता. कोल्ड्रिंकवाला त्याच्याकडून कोणी कोल्ड्रिंक घेतलाच नाही. अशा प्रकारे रिचा घोषची हाफ सेंचुरी कंप्लीट झाली. नाही तर बघता तो वेगळा सीन. मला वाटलं की लाईट गेली स्टेडियममधली. तर बघता तो समजलं की सगळ्यांना फ्लॅश लाईट चालू करायला सांगले त्यांनी. नाही तर तुम्ही फोटोग्राफर बघता झोपून, इम्पोर्टेड फोटोग्राफर होता भाई, एक नंबर. इथं पोलिसांनी पकडून एकाला फुल चोपला, मारला फुल त्याला. फायनली अशा प्रकारे इंडिया आपली मॅच जिंकली, वेस्ट इंडिजला हरवला एकदम कडकमध्ये. मी पण निघलो मग घरी रिटर्न यायला. जसं आलतो तसं परत रस्ता तिथं कारगिरला थांबलो हिरानंदिनीला. तिथं जराशी भूक लागलेली म्हणजे ते हिरानंदिनीला गेलो. तिथं मोमोज आणि राईस प्लेट घेतला आणि तो खाऊन मग डायरेक्ट निघलो घरी. तर गाईज अशा प्रकारे हा आजचा मिनी ब्लॉग मी इथे एंड करतोय. तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कसं झालं मिनी ब्लॉग्स. आणि आजचा मिनी ब्लॉग्स माझा फर्स्ट होता मिनी ब्लॉग्स. तो कसा वाटला तुम्हाला ते देखील नक्की सांगा. मला लाईक करा, कमेंट करा आणि जो कोणी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. असंच नवीन ब्लॉग्स मिनी ब्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तोपर्यंत बाय गाईज, गुड नाईट.